नमो बुद्धाय जय भीम मित्रांनो, मी सिद्धार्थ रामटेके RR न्यूज यातर्फे तुमचं स्वागत करतो आहोत। आपण नागपूर येथे बैजनबाग या क्षेत्रामध्ये आताच आपल्याला BSPची मोठी अशी ते संघटनाचा इथे कार्यक्रम झालेला आहे। इथे बहीण मायावतीजी सुद्धा आलेल्या होत्या आणि या संघटनेच्या तर्फे यांनी नागपूर क्षेत्रामध्ये जे कॅन्डिडेट उतरवले आहे त्याचप्रमाणे इथे जे असंख्य महिला वर्ग आणि असंख्य असे युवा वर्ग बी आपल्याला दिसत आहे जे आले होते। आता त्यांची सभा संपली आहे आणि त्यांच्याशी आपण मत जाणून घेऊया। तिथे आज बहीणजी मायावती इथे आल्याच्या नंतर त्यांना काय असा अनुभव झालं आणि त्यांनी जे कॅन्डिडेट दिले आहे त्यांचं याच्यावर काय मत आहे हे जाणून घेऊया। मॅडम, आपल्याकडे इथेच आपल्याला मालूम आहे की आताच बहीण मायावतीजी आलेले आहे आणि इथे भव्य असा कार्यक्रम केला आहे। BSP दलांनी इथे आपले कॅन्डिडेट उतरवले आहे आणि त्याचप्रमाणे BJP कडून नितीनजी गडकरी असे गद्दावर नेत्यासारखे आपले आहे। त्याचप्रमाणे काँग्रेस पक्षाकडून आपल्याकडे विकासजी ठाकरे हे मोठा दल आपल्याकडे त्यांनी काँग्रेसतर्फे त्यांनी आपलं नाव दिलेलं आहे। त्याचप्रमाणे BSP सारख्या दलांनी बी आपलं नाव कॅन्डिडेट उतरवले आहे। तर तुमचं याचं काय मत आहे की इथून आपला विजय कसा काय पद्धतीने आपण जनतेपर्यंत जात आहे? हे बघा, नागपूर लोकसभेचं इलेक्शन आहे आणि गडकरीशी लोकसभेचा चुनाव आहे। लोकसभेचा चुनाव आहे। बहुजन समाज पार्टीने जो कॅन्डिडेट दिला योगेश लांजेवार ते कॅडर बेस कार्यकर्ता आहे। योगेश लांजेवार हे बहुजन समाज पार्टीचे सेक्टर ते विधानसभेपर्यंत शहराचे प्रभारीपर्यंत त्यांनी पद भूषवलेलं आहे। त्यांची मिसेस हे 2017मध्ये नगरसेवक राहिलेली आहे। पार्टीने त्यांच्यावर विश्वास दाखवून त्यांना आता उमेदवारी दिलेली आहे आणि बहुजन समाज पार्टीचा संपूर्ण शहराचा आणि ग्रामीणचा सगळा कार्यकर्ता त्यांच्या पाठीशी शहराचा उभा आहे। बहुजन समाज खास करून बॉम्बसेप आहे, बॉम्बसेपचे लोक आहेत। बहुजन समाज पार्टी महिला विंग आहे, बहुजन समाज पार्टीचे पदाधिकारी हे कार्यकर्ता हे संपूर्ण बहुजन समाज पार्टीचे उमेदवार योगेश लांजेवारजी सोबत आहे आणि बहुजन समाज पार्टीची विचारधारा आहे। फुले शाहू बाबाच्या विचारावर ही पार्टी चालते। वंचित बहुजन आघाडीत असलेले प्रकाशजी बाळासाहेब आंबेडकरांनी विकासजी ठाकरे काँग्रेस पक्ष त्यांना समर्थन करायला इथे तुम्हाला वाटत नाही का विभाजन होणार म्हणून? थोडंफार विभाजन होऊ शकते। रिपब्लिकन पार्टी सुद्धा त्यांनी बी विकासजी ठाकरे यांना समर्थन केलं आहे, तर इथे विभाजन दिसत आहे, हे दिसून नाही येत का तुम्हाला? आता बघा, बहीणजीची सभा जे झाली आजच्या सभेमध्ये जे काही बहीणजी बोलल्या त्या बोलण्याचा इफेक्ट आंबेडकरी समाजावर पक्का होणार आहे आणि असं किती लोक मताचं विभाजन होणार आहे। 1000-2000 मताचं विभाजन होऊ शकते, पण आमचा जो उमेदवार आहे आम्हाला पूर्ण गॅरंटी आहे। 2 धनवान जे धनाढ्य जे उमेदवार आहे त्यांचा आमचा उमेदवार आमची ही मुवमेंट कॅडर बेस मुवमेंट आहे, त्याच्यामुळे आमचा जो उमेदवार त्यांना टक्कर देऊ शकते, कॅडरच्या बेसवर टक्कर देऊ शकते। धनबल जरी असलं पण आमचे जे पार्टीचे विचारधारा आहे ही जनजनपर्यंत आम्ही पोहोचवण्याचं काम केलेलं आहे। आम्ही एक महिला विंगच्या जरियाने बहुजन समाज पार्टीचं सामान्य कार्यकर्ताही आमच्यासाठी बहुजन समाज लाखात एक आमचा कार्यकर्ता आहे। तो मोठ्यांना भाषणाच्या माध्यमातून बहुजन समाज पार्टी विचारधारा सांगत असते। म्हणून मला असं म्हणणं आहे, आमची त्यांच्याशी काही लढाई नाही। या नागपूर शहरामध्ये बौद्धांची जी संख्या आहे 6 लाख आहे। 6 लाखामध्ये जर आम्हाला 6 लाख बौद्धांची त्यांनी जर प्रामाणिकपणे जर विचार केला तर आमचा हा उमेदवार निवडून येऊ शकते। आपल्याकडे मॅडमने महत्त्वपूर्ण माहिती सांगितलेली आहे। त्याचप्रमाणे आपल्याला एक असा ह्या भागामध्ये आपल्याला मॅडम तुमचं नाव काय म्हटलं? वर्षा सहारे। अरे, वर्षा सहारे मॅडम आल्या। एक गोष्ट तुम्हाला सांगायचं महत्त्व आहे, हे वर्षा सहारे जे मॅडम आहे हे कॉर्डिनेटर काम करतात आणि ठामपणे मत सांगतात आपल्यावाले आणि त्यांचे जे मत आहे ते निश्चितच आपल्याला जाणून घ्यायचं आहे आणि त्यांचे मत आहे ते निश्चितच एवढे चांगले असतात की एकदम टप्प्यावर ते पडतात। वर्षाच्या तुमचं काय मत आहे याच्यावर? कशावर? जे मायावती आज आपल्या ह्या प्रसंगामध्ये ते आलेले आहे आणि त्यांनी आपला बहुजन दलाला यांना त्यांनी सांगितलं आहे की तुम्ही जोमाने काम करा आणि आपल्या कॅन्डिडेटला विजय करा। तुमचं इथे काय मत दिसून येते? बघा, मायावती इथे नागपूरमध्ये आल्या आणि मायावतीने जे वक्तव्य केलं तर त्याच्यानी आपलं जनसमुदाय आहे तो प्रभावित झालेला आहे आणि जे बाबासाहेबांची जी विचारधारा होती
ते एक विचारधारा खऱ्या अर्थाने यदि जन लोकांपर्यंत पोहोचवलं असेल तर ते काशीराम साहेबांनी, आणि काशीराम साहेबांनंतर बहन कुमारी मायावतीजी. मला एक विचारायचं होतं, म्हटलं की अगर सगळे पक्ष जसे विखरलेले आहे, अगर हे सगळे पक्ष एकजूट झाले तर बहिणजीचा हात मजबूत केले तर निश्चितच त्या बहिणजीचा हात मजबूत झाले तर मोठं काम होणार आणि विजयी होणार. तुम्हाला दिसत नाहीत का सगळे जण एक समोर आले पाहिजे की नाही? यायला पाहिजे, पण कसं आहे की जे आपले नेते आहेत, जे बहुजन समाज पार्टीमधूनच निघून त्यांनी आपले छोट्या छोट्या पार्ट्या तयार केलेल्या आहे, आणि ज्या पण छोट्या छोट्या पार्ट्या तयार केलेल्या आहे, मला तर वाटतं ज्या पार्ट्या छोट्या छोट्या बनलेल्या आहे ना, ते आपल्या लोकांना सत्तेपासून वंचित करण्यासाठी बनलेलं आहे. आणि आपल्या लोकांनी स्वतः विचार करायला पाहिजे की आपण कोणाला मत दिलं पाहिजे, आपली राष्ट्रीय पार्टी कोणती आहे, आपली विचारधारा कुठे आहे, आपलं निशाण हत्ती निशाण बाबासाहेबांचे निशाण कुठे आहे, हे विचार करूनच लोकांनी मत द्यायला पाहिजे. छोट्या छोट्या पार्ट्या तर बनतील आणि ते लोक एकत्र नाही येऊ शकत, कारण त्यांना आपली नेतागिरी चमकवायची आहे, त्यांना आपली नेतेगिरी संपवायची नाही आहे, म्हणून ते एकत्र होणार नाही. पण समाजानेच विचार करायला पाहिजे की आपण कोणाला मत दिलं पाहिजे. राष्ट्रीय पार्टी म्हटलं तर बहुजन समाज पार्टी आहे. आपल्याला मॅडम सांगितलं अगर सगळे दल एकत्र आले, नॅशनल पार्टी आपली BSP पार्टी आहे, अगर याचे हात मजबूत केले तर निश्चितच बहुजन सगळ्या लोकांचा इथं विजय होणार. त्यांनी मत ठामपणे सांगितलं आहे. आपल्याकडे अजून एक जो मॅडम आहे तर निश्चितच आपल्याला त्याच्या BSPच्या बद्दल माहिती सांगणार आणि त्यांचं काम कसं असतं BSPचं आणि काय कोऑर्डिनेटर काम करतात ते सुद्धा जाणून घेऊया आपण, आणि BSPची काय नीती आहे हे बी जाणून घेऊया. मॅडम तुमचं नाव काय म्हटलं? माझं नाव सुरेखा चौधरी आहे आणि मी कार्यकर्ता आहे. हे सुरेखा चौधरी मॅडम आहे आणि हे आपल्याला मालूमच असणार की असंख्य BSPचे जे कार्यक्रम होतात तिथे हे आवर्जून राहतात आणि जनतेशी त्यांचे संवाद करताना त्यांना सांगतात आणि BSPला मुवमेंटला मजबूत करतात. हे जाणून घेऊया त्यांचं काय. माझं हेच सांगणं आहे लोकांना, तुम्ही आतापर्यंत काँग्रेसला निवडून आणून दिलं, BJPला आणून दिलं, एकदा का नसो तुम्ही मायावतीचं पण सरकार बघून बघा ना काय होते ते. तुम्ही आतापर्यंत चोरांचं राजकारण खेळलं, तुम्ही आतापर्यंत तुम्ही BJPचं काम केलं, पुन्हा काँग्रेसचं काम केलं. हे सारं चोरांचं राज्य आहे. आपलं घरं भरतात, गरीब जनतेकडे लक्ष करत नाही. आपण गरीब लोक आहो. माझं एकच म्हणणं आहे माझ्या समाजाला की तुम्ही संघटित व्हा आणि एकत्र या आणि आपले काय म्हणतात लांजेवार साहेबांना निवडून द्या. कारण काहून की ते आपल्या गरिबीतूनच निघालेले कार्यकर्ता आहेत, त्यांना जाणीव आहे आपण गरीब लोक काय आहो. आपल्या मुलांना नोकऱ्या नाही, आपले मुलं खाली पडलेले आहेत, आपले मुलं चोरी करायला निघालेले आहेत, मोठे लोक राजनीती खेळत आहेत आणि मोठमोठे उद्योगपती होत आहेत. तर का नाही आपण आपल्या मुलांसाठी जगा, कमसे कम आपण आईवडील आपण मुलासाठी जगतो ना. तसंच समजा की हे आपलं बाबासाहेबाचं चिन्ह, हाती चिन्ह म्हणजे गाडून फेकू नका, काहीतरी तुम्ही करा. आपल्या हाती चिन्हासाठी म्हणजे तडमडून जागे व्हा आणि उठा. आतापर्यंत तुम्ही झोपले असाल, जागा व्हा. हेच माझं म्हणणं आहे. जय भीम. आपल्याला मॅडमने बहुतच अशी महत्त्वपूर्ण माहिती सांगितली. आपण आजपर्यंत काँग्रेस पक्षांना विजय करण्यात आले आहे, त्याचप्रमाणे भाजपासारख्या दलाला आपण विजय करण्यात आले आहे. यांनी म्हटलेलं आहे की इथे BSP सरकार मायावतीला इथून जिथून आणावे आणि तिचे हात मजबूत केले तर निश्चितच बहुजन समाज लोकांची प्रगती होणार. त्यांनी ते सांगितलं आहे. त्याचप्रमाणे आपल्याला अत्यंत महत्त्वपूर्ण त्यांनी सांगितलं आहे की लांजेवार साहेब आपल्याकडे इथे कोऑर्डिनेटर इथे BSP दलांनी यांना उभं केलं आहे. त्यांनी आपल्या मतीने त्यांनी लांजेवार साहेबांना विजयासाठी मतसुद्धा मागितलेलं आहे आणि यांनी जे महत्त्वपूर्ण जी माहिती सांगितली आहे अत्यंत लोकांसाठी हे महत्त्वपूर्ण माहिती त्यांच्या समजून येणार आणि ते BSP दलांना मजबूती ताकद करणार. आपण समोर दुसऱ्या लोकांची माहिती घेऊया. मी सिद्धार्थ रामटेके, RR न्यूजतर्फे आणि कॅमेरामॅन रमेश रामटेकेसोबत RR न्यूजतर्फे तुमचं स्वागत करत होतो. धन्यवाद.